होय ग. काय हो? पंचमीच्या दिवशी तुझ्या वहिनीची आणि तुझ्या आईची का ग भांडणं झाली? भांडणं होते नाही तर काय होते हो. त्या दिवशी पंचमी दिवशी आईने वहिनीला स्वयंपाक करायला लावला. वहिनीने काही पोळ्या करपावल्या. आमटी करायला लावली तर आमटी केली आळणी. मग भांडणं होते ना तर काय होते दोघींची. आणि तुम्हाला तर माहिती आहे ना आमच्या आई स्वयंपाकात किती सुग्र नाही. म्हणून केली मग वहिनीला बडबड. तुझ्या आई हाय बर का सुगरण स्वयंपाक, पण तिची सून पण सुगरणच असली पाहिजे असं काय आहे का? अगं लगेच शिकन का ती? तिचं आता लग्न झालं, या पहिलीच तिची पंचमी आहे. अगं तिचं 10वी पर्यंत तिच्या गावात शिक्षण झालं असं, 11वी 12वी बाहेरच्या ठिकाणी. बरं 4-6 महिने गेलं की लग्नच झालं. त्याच्यामुळं काय स्वयंपाकाचा आणि तिचा काय संबंध आला असेल का? नसेल का नाही. बरं आपलं लग्न झालं त्यावेळेस तुझं पण काहीतरी स्वयंपाक करताना चुका होतच असतील ना. त्यावेळेस माझ्या आईने समजूनच घेतलं का नाही. मग तसं समजून घ्यायचं असतं, शिकवायचं असतं. शिकता शिकता शिकतं लेकरू. हा का माणूस काय आईच्या पोटात शिकतं का? शिकवाच लागतं. तसं लगेच तिच्यासोबत भांडणं करायची काय गरज होती का? असं नसतंय ग. आपलं लेकरू काय दुसऱ्याचं लेकरू काय, ते आपलंच ना. आपल्यासाठी तिचं घर सोडून ती आपल्यासाठी येते आणि तिला आपण सणासुदीचं दुखवायचं होय? किती केलं तरी ती आपलीच सून आहे ना, आपल्यासाठीच आली ना. मग असं असतंय का कुठं? नाहीतरी चुकतंयच तुझ्या आईच. त्यांना समजून सांग असं वागू नका, उलट तिला जीव लावा. तिला जर तुम्ही आज जीव लावला ना तर ती उद्याच्याला तुम्हाला चांगला जीव लावेल. लक्षात आलं का? खरं आहे तुमचं. मी तिला समजून सांगते. माणूस शिकता शिकता शिकतो. हा